नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी. माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे. दरवेळीपेक्षा पाऊस चांगला झालेला आहे. किंबहुना विदर्भामध्ये भी यंदा खूप चांगला पाऊस झालाय. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावर्षी नक्कीच येतील. दरवर्षीप्रमाणे दुष्काळाला सामोरे जाणार नाही एवढं तर नक्कीच होतं. पण केरळ सारख्या राज्यात जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, नक्कीच देव सर्वांचं रक्षण करो, त्या सर्वांचं. आणि तुम्ही सगळ्यांनी केरळ सारख्या राज्य आज आपत्तीमध्ये आहे, सर्वांना सरळ हाताने मदत करा, हीच सर्वांना विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता पाऊस भरपूर आहे, पाणी भरपूर आहे, पण पावसाळ्यात सीझन असा निर्माण झालेला आहे. तर नक्कीच ह्या पावसाळ्यात येणाऱ्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं. वेगवेगळे आजार होतात आणि ह्या सगळ्यांवर मी काही होमिओपॅथिक औषधं जी मी शिकत असतानाही वापरलेली पाहिलेली आहेत आणि मी स्वतः आज माझ्या प्रॅक्टिसमध्येही वापरतो आहोत. खूप चांगली आणि सुंदर औषध आहेत, त्यांचे रिझल्ट आहेत. येणाऱ्या तुमच्या जी लक्षणं आहेत त्यांना जशी जशी मॅच होतील तसे तुम्ही घ्या आणि नक्कीच तुम्ही बरे व्हाल. आणि हे औषधं तुम्ही घरी नक्की ठेवत जावा, म्हणजे सर्वांचं या पावसाळ्या दिवसात येणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते. तर मित्रांनो, आता मी थोडक्यात आणि लगेच अधिक न वेळ घालवता तुम्हाला जे औषधं सांगतो आणि लक्षणं सांगतो ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचा वापर केला तर तुम्ही पावसाळ्या दिवसात नक्कीच आजारी पडणार नाही. तर पावसाळ्या दिवसात सगळ्यात महत्वाचे जे आजार होतात किंवा जे दुखणे लोकांना जडते ते म्हणजे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, शिंका येणे, ताप येणे किंवा इन्फेक्शनचे चान्सेस भरपूर असतात किंवा पावसात भिजले की लगेच सर्दी होत्या. तर ह्यासाठी आता मी तुम्हाला सर्वांना औषध सांगतो. ते म्हणजे सगळ्यात पहिलं औषध आहे मर्कसॉल. मर्कसॉल हे औषध असं आहे की तुमचं आता पावसाचं सर्दीचं प्रमाण जास्त होतं, इन्फेक्शन होतं किंवा आतील आपल्या जे ओलसर त्वचा आहे त्यामध्ये हायपर सिक्रेशन होतं, कफ निर्माण होतो. तर ह्या गोष्टींवर खूप प्रभावी औषध आहे मर्कसॉल. हे तुम्ही 2-2 थेंब अर्धा कप पाण्यातून घ्यायचे आहे. त्यानंतरच्या औषध आहे बेलाडोना. बेलाडोना ही अशी एक्सेलंट रेमेडी आहे जी येणाऱ्या या पावसाळ्या दिवसात तुमचं डोकं दुखतंय, तुमचा ताप येतोय, तुमचं अंग दुखतंय किंवा तुमची छाती भरलेली आहे, वातावरणाच्या बदल्यामध्ये ह्या नक्कीच ह्या अशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बेलाडोना 200 हे औषध 2-2 थेंब 3 वेळा जरी घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्यापासून सुटका मिळेल. त्यानंतर पुढचं औषध आहे हिपारसल्फ. हिपारसल्फ हे होमिओपॅथी मधील तुम्ही म्हणलं तर एक अँटीबायोटिक आहे. एक चांगलं अँटीबायोटिक म्हणण्याचा अर्थ मग जेव्हा तुम्हाला आता इन्फेक्शन होतं, थ्रोट इन्फेक्शन होतं, घसा लाल होतोय, घशामध्ये दुखतंय, खवखवल्यागत होतंय किंवा टॉन्सिल सुजले किंवा सर्दी तुमची हटेना, तुमचे जे एक्सपेक्टोरेशन कप जे पडतात, सर्दी जे तयार होते, ही जर पांढरे असेल तर इन्फेक्शन नसेल, परंतु त्याचा कलर हिरवा आणि पिवळट जर झाला तर नक्कीच इन्फेक्शन झालेलं असतं. त्यामुळेच त्याचा कलर हिरवट आणि पिवळट बदलत असतो. मग अशा कंडिशनला तुम्ही हिपारसल्फ जर हे औषध 2-2 थेंब 3 वेळा अर्धा कप पाण्यातून घेतलं तर खूप चांगला त्यामधील फरक तुम्हाला दिसून येतो. आता पुढचं औषध आहे डलकामारा. डलकामारा ही ऋतूमध्ये बदल झाला, थंड वातावरण निर्माण झालं, पाऊस पडला, ढगाळ वातावरण आलं किंवा थंडी अचानक निर्माण झाली, म्हणजे अचानक ऋतू बदलतो तेव्हा काही लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते आणि लगेच ते अशा आजारांना बळी जातात. मग अशा वेळी जर तुम्ही डलकामारा 2-2 थेंब 3 वेळा जरी घेतलं तर खूप चांगला त्याचा फरक पडतो. आणि ऋतू बदलानंतर जे आपले शरीर जे पटकन मॅच होत नाही आणि आजारी पडतात लोक, त्यामध्ये
शरीराला रोगप्रतिकारक क्षमता चांगली मिळून आणि त्यानुसार बदल घडवण्यासाठी डलका मारा हे नक्कीच चांगलं औषध आहे आणि त्यामध्ये मदत देते. आता दुसरा विषय आहे, तुम्ही सर्दी होते, जरा पावसातून भिजलो किंवा काय, किंवा कुठं आपण फिरायला गेलो, धबधब्याच्या ठिकाणी लोक जातात किंवा पावसात भिजल्यामुळं सर्दी होते. मग आता सर्दीमध्ये दोन प्रकारे आपल्याला म्हणतात. एक तर नुसती पाण्यागत सर्दी तुम्हाला असते, मग नुसती पाण्यागत सर्दी नाकातून व्हायला लागलेली आहे, डोळ्यातून पाणी येतंय, मग त्यामध्ये काय होतं की नॅसल डिस्चार्ज विथ ऍक्रिड लॅक्रिमेशन अशा जर गोष्टी व्हायला लागल्या तर तुम्ही ॲलियम सेपा हे औषध 2-2 थेंब 3 वेळा जर अर्धा कप पाण्यामधून तुम्ही घेतलं तर नक्की तुमची वाहती सर्दी पाण्यागत आणि डोळ्यातून येणारं पाणी हे तात्काळ थांबेल. आता दुसरा भाग सर्दीचा असा आहे की सर्दी आहे पण शिंका वारंवार होतात, वारंवार शिंका यायला लागल्यात, एकसारख्या शिंका यायला लागल्या सर्दीवर, तर मग तुम्ही बरोबर जर सबायडीला 200 हे औषध घेतलं तर येणाऱ्या शिंका आणि सर्दीचा तात्काळ नायनाट होतो आणि तुम्हाला त्यापासून रिलीफ पडतो. आणि सर्दी जर तुमचं डोकं दुखतंय तर नक्कीच आधी सांगितलं मी तसं तुम्ही बेलाडोना हे औषध घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टींपासून हा आराम मिळेल. तर आजचा हा व्हिडिओ आपला क्विकली अगदी पावसाळ्यातून होणाऱ्या आजारांवर होता. नक्कीच तुम्ही याचा अनुभव घ्या, वापर करा. तुमचे जे मित्र वगैरे सर्व आहेत किंवा ओळखीचे जे लोक आहेत त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही या गोष्टींचा लाभ द्या. नक्कीच सर्व निरोगी राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना. अधिक काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या शंका मला पाठवा. पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तोही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. नक्कीच मी त्याची पुरेपूर माहिती तुम्हाला देईन. आणि आपला हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.